विधान परिषद निवडणुकीसाठी एकंदरीत 9 जागा रिक्त होत्या आणि त्यापैकी 9 पैकी 2 जागा या शिंदेच्या शिवसेनेकडे होत्या। त्या 2 जागांवरती नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांना शिवसेनेकडून संधी देण्यात आली होती आणि त्यांनी उमेदवारी अर्ज जो आहे तो भरलेला आहे। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर एकंदरीत काँग्रेसकडून सुद्धा महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य होतं, कारण महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली होती। त्यामुळे एकंदरीत ती नाराजी आणि काँग्रेसनं साधारणतः उमेदवार देण्याचे केलेलं वक्तव्य या सगळ्यावरती आता बोलण्यासाठी आपल्यासोबत नीलम गोऱ्हे ज्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। शिवसेनेकडून पुन्हा संधी तुम्हाला देण्यात आलेली आहे। आता फरक आहे शिंदेची शिवसेना, या अगोदर शिवसेनेकडूनच तुम्हाला उमेदवारी मिळाली होती, काय सांगाल? मला अतिशय आनंद या गोष्टीचा आहे की कामाच्या बरोबरच एक सक्रिय नेते आणि अतिशय त्वरित काम करणारे नेते म्हणून एकनाथजी शिंदे यांचा लौकिक आहे। त्यांचं काम आम्ही अनेक वर्ष पाहिलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये ही मला संधी मिळालेली आहे। ते प्रत्येक ठिकाणी कुठेही लोक संकटात असतील तर जातात आणि हा शिवसेनेचा एक कामाची पद्धत बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट आणि शिवसेना प्रमुख आणि धर्मवीर आनंदजी दिघे यांचा जो कामाचा वारसा आहे तो माननीय शिंदे साहेब पुढे नेत आहेत आणि शिंदे साहेबांनी ही माझ्यावर जबाबदारी टाकल्यामुळे आणि बाकीच्या सगळ्या आमच्या नेते मंडळींनी मी त्यांच्या मनापासून आभार मानते। आणि जे जे मुद्दे जे जे प्रश्न राज्यामध्ये मला शक्य आहे सोडवणं एक आमदार म्हणून ते सोडवण्यासाठी मी बांधील आहे आणि माननीय शिंदे साहेबांचे मी ऋण व्यक्त करते। बच्चू कडू हे पण तुमच्या सोबत आता विधान परिषदेमध्ये असणार आहे, त्यामुळे पक्षाचं बळ हे वाढेल, काय सांगाल? एक विदर्भाबरोबर महाराष्ट्रामधल्या गोरगरिबांचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी एक आक्रमक काम केलेलं आहे। त्यांचं काम मंत्री म्हणूनही मी पाहिलेलं आहे। जेव्हा जेव्हा मी निर्देश उपसभापती म्हणून देत होते त्या सगळ्याचं ते चांगल्या प्रकारे पालन करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा। दिव्यांगांबरोबरही ते काम करतायत, त्यामुळे हा जो निर्णय घेतला तो अतिशय स्वागतार्ह आहे आणि त्यांचं मी विधिमंडळामध्ये स्वागत करते। महिलांचे प्रश्न तुम्ही सातत्यानं मांडताना पाहायला मिळतात, मात्र आता जो कायदा आहे तो केंद्रामध्ये खरं तर पारित झालेला नाहीये, नामंजूर झालेला आहे, त्या पार्श्वभूमीवरती काय? अनेक जे महिलांसाठी आवश्यक कायदे आहेत त्यातला हा एक महत्त्वाचा कायदा आहे की महिलांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण मिळावं। परंतु भारतीय न्याय संहितेमध्ये असं झालेलं आहे की 7 वर्षापेक्षा ज्याच्यामध्ये कमी शिक्षा आहे त्याच्यामध्ये ताबडतोब माणसं जामिनावर सुटतायत। तर माझी राज्य सरकारला ही विनंती आहे की त्यांनी त्या कायद्याच्या संदर्भात राज्याची अमेंडमेंट आणून त्यामध्ये त्यांनी दुरुस्त करावी। त्याचबरोबर डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट पोटगीविषयक कायदे अधिक प्रभावी व्हावेत या दृष्टिकोनातूनही माझा प्रयत्न चाललेला आहे। त्यामुळे मी केवळ महिलांच्या बरोबर काम करते असं नाहीये, तर कौटुंबिक सौख्य राहावं, त्याचबरोबर महिला सुरक्षित राहाव्या, हुंडाबळी होऊ नये या दृष्टीने लॉ अँड ऑर्डरचं काम मी जास्त करत असते आणि त्या कामाला माझं प्राधान्य असणार। शेवटचा प्रश्न, अंबादास दानवे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे। खरं तर उद्धव ठाकरे हेच उमेदवार असतील ही चर्चा उमेदवार जाहीर होण्यापूर्वीपर्यंत सुरू होती, मात्र अंबादास दानवेंना देण्यात आले। त्यावरती काँग्रेसनं पण नाराजी व्यक्त केली, मात्र अखेरच्या वेळेला काँग्रेसनं नाराजी दूर करत उमेदवार देण्यास नकार दिला। मी याच्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही। माननीय शिंदे साहेबांनी याच्याबद्दल सविस्तर विश्लेषण केलेलं आहे, तीच आमच्या पक्षाची त्यांनी भूमिका मांडलेली आहे। आमच्याशी बातचीत केल्यानंतर यावर अजय सर, मी वैभव पाटील.